परंपरेनुसार गारात नको लावू मला. अख्खा रेड रेड हार्ट आहे दिसत. आता बायकोचं ऐकलंच पाहिजे ना. सनराईजला निघू आणि सनसेटला पोहोचू. मग खूप छान आहे, खूप सुंदर आहे, नवीनच दिसतंय. मुंबई, महाबळेश्वर, माथेरान, पावना डॅम म्हणजे तिकडे न जाता आपण इकडे आलो. अनप्लॅन ट्रिप इज हा जेवण छान आहे. इथे येऊन त्या हायवेच्या गाड्या मोजतात किती जागा किती नाही, बाकी काय म्हणजे. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. खूप दिवसांनी आहे ना ब्लॉग चालू केलाय. खूप दिवस म्हणजे जवळपास 2 आठवडे झाले असतील आणि त्यानंतर आपण ब्लॉग चालू करतोय. खूप बिझी स्केड्यूल चाललेलं आहे. आज खास कारण पण असं आहे आणि एकदम अनप्लॅन्ड आहे. कुठं जायचं एकदम अनप्लॅन्ड. आणि निघालोय आपण. दरवेळेस आणि नेहमीसारखं सनसेट भेटेल की नाही तो पण डाऊट आहे. म्हणजे कुठल्या प्लॅनवरनं कुठं आलोय. आज पहिल्यांदा आहे ना, पहिल्यांदा हे जे ना हे ठेवून आपण आहे ना इथं जे कप होल्डर असतात ना त्याचा यूज केलाय आपण. म्हणजे शक्यतो कोणी म्हणजे यूज नाहीच करत, पण शक्यतो म्हणजे चला आपण एवढी आता गाडी घेतलीच आहे तर आपण त्याचा त्या कप ठेवायच्या याचा पण आपण यूज करून घेतो. एवढं मित्रांनो आहे ना खूप म्हणजे आता मी एवढा हळू का बोलतोय, मागं त्यांचं डिस्कशन झालेलं आहे. पण एवढं बेकार आहे ना, शेड्यूल हेक्टिक झालंय पूर्णपणे, त्यामुळे आपले ब्लॉग येत नाही. आणि आय होप की उद्या परवापासून आपले ब्लॉग परत रेग्युलर होतील. आणि आपले मोठमोठे प्लॅन्स आहेतच, त्याला थोडासा वेळ लागणार आहे, पण ते आहेत, ऑन आहेत, वेळ लागणार आहे त्याला. मागं बघू शकता, मागं म्हणजे जसं आपण आता आपण ना जो सिनिक व्ह्यू तो आता आपला खडकवासलाच. आणि खडकवासल्याचे आठवणी ताज्या तर होतातच. आमचा एक खूप जुना फोटो आहे, आता माझ्याकडे असेल तर मी टाकेल. आशिष आणि माझा आहे जुना फोटो, खूप जुना आहे, तुम्हाला कळेल त्याच्यावर ना. तो फोटो आम्ही एकदम रेनी सीझनमध्ये आलो होतो आणि कॉलेजमध्ये होतो. आणि तेव्हा मी नुकतंच गाडी शिकलेलो. तर आमची ती गाडी होती यामाहा SZR. नुकतंच कॉलेजला लागून झालेलं. म्हणजे 11वी होतो का रे आशू का डिप्लोमाला गेलो मी डिप्लोमा गेलो. हा म्हणजे जस्ट डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं होतं 11वी नंतर. तेव्हा आलेलो आम्ही 4 जण मित्र आलेलो फक्त. आता 2 व्हीलर होती, पावसाळ्यात फिरायचं म्हणून आलेलं इकडं. पहिला पाऊस काइंड ऑफ असतो तो आला हळूहळू. वाव सुपर. खूप दिवसांनी सिंहगड बघितलाय. आशू कसं वाटतं? मस्त. खूप दिवसांनी म्हणजे जावं असं वाटतं, पण जाऊन असं लिटरली दिवसांनी खूप वर्षांनी बघितलं ना. आणि खूप वर्ष आलं बाकीचे गड केले आपण, म्हणजे नाही का पुण्याच्या आसपास ठेवणा, तेव्हा त्याच्या बाहेर जाऊन आपण बरेच गड केले, ट्रेक वगैरे केले. पण आपण आपल्या सिंहगडला विसरलो तर असं नाही, पण आपल्याला कधी चान्स नाही भेटला. डेफिनेटली प्लॅन आणि आपण जाऊयात लवकरच. सिंहगडचा ब्लॉग येणार कन्फर्म, 100 आणि 120% येणार, म्हणजे येणार. 2025च्या आधी येईल की नाही सांगता येत नाही, पण जॅनमध्ये तर नक्की येईल. पण येणार कन्फर्म 100%च येणार. म्हणजे विषय संपला. तो चाललाय फोनवर बोलत नेहमीप्रमाणे. आत्ता वाजून 5:39 आणि आपल्याला सनसेट आहे अरायवल दाखवतोय 6:15चा. आपण काय तोपर्यंत पोहोचणार नाहीये, कितीही पळवा काय नाही. आम्ही कितीही लवकर निघू, कितीही थोडंसं उशिरा निघू, ठीक आहे, पण परंपरेनुसार आमचा आजही सनसेट मिस झालेला आहे. म्हणजे सनसेट गाडीतून बघितला आहे. दुसरं काही बोलायला नाही आहे, पण झालाय मिस तर झालाय मिस. आता काय सन काय म्हणजे सूर्य दररोज मावळतो.
नंतर बघू. हेच आम्ही आहे ना गेल्या 3 ते 4 वेळा पण म्हणलं होतं आणि आज पण आपण हेच म्हणणार आहे की आपण पुढच्या वेळेस बघूयात. त्याच कारणामुळे विकेंडला बाहेर पडता येते, नाही तर पडलो नसतो. खरी गोष्ट. सांग काय पण जस्ट आपण आता आहे ना इथं पोहोचलेलं आहे. पानशेत जंक्शन म्हणून आहे, छान बनवलेलं आहे. मस्त पानशेतचं बॅक वॉटर आहे आणि काय म्हणतात त्याला असं कॅम्पिंग सारखं त्यांनी करून ठेवलेलं आहे. छान आहे. पण आपल्याला कॅम्प नाही करायचं, जस्ट जेवण, थोडं जेवण पण नाही, एक स्नॅक म्हणू शकतो आपण, ते आपण खाण्यासाठी आलो आहे. हा इथं जो दिसतोय तो जेवायचं सेक्शन आहे. पलीकडे राहायचा विषय आहे आणि ह्याच्या पलीकडे टेंट आहे आणि पलीकडं पण ते काहीतरी त्रिकोणी टेंट आहे. क्रिस्पी मिठाला त्या मिरची लावून का नमक पाहिजे. मिरची नमक काय असतं, मीठ म्हण ना. मला सवय नमक म्हणायची. UP बिहार मधली होती का तू? UP बिहार वाली मग नमक पाहिजे. मी मिक्स आहे, हायब्रिड आहे. हायब्रिड म्हणजे नाही. परत मला म्हणायचं नाही माझं डाएट चुकवला नाही, पण मी 2च घास खाणार. 2 खाणं तर 3 खा. हे व्हिडिओत म्हणायला हा मग काय तर नाही. परत काय म्हणते माहितीये ती मगाशी, माझा शब्द खूप लागला. काय म्हणली वैशू मगाशी? काय भरत होते ना. नको लग्नाचा व्हिडिओ नाही बरोबर. हा लग्नानंतर चिकन बनवून तू गारात नको लावू मला. नाही सांगत. मित्रांनो माझ्या मागे ना तुम्ही बघू शकता हार्ट आहे. हार्ट अख्खा रेड हार्ट आहे. दिसतंय ना? हा हो दिसतंय ना? हा चल दिसतोय. हा तर आहे ना. हा थांब 1 मिनिट, फोटो काढायचे पहिले. आता बायकोचं ऐकलंच पाहिजे ना आपण, फोटो काढा म्हणली. फोटो मग आशिष त्यांना पण काढायचे होते. त्यांचा तर आज एकदम स्पेशल दिवस आहे, कारण की आशूच्या मिसेसचा म्हणजे आमच्या वहिनींचा बड्डे होता, म्हणून आपण खास करून आलो होतो. बाकी काय नाही. तर ठरलं आणि एकदम अनप्लॅन. आम्हाला जायचं होतं मुंबई, महाबळेश्वर, त्याच्या पुढे जायचं होतं, पण ते थोडंसं कॅन्सल झालं. नाही त्याच्या पण पुढं समुद्राशीकडे जायचं होतं आपल्याला, पण ते कॅन्सल झालं. म्हणून आपल्याला थोडंसं काही कारणास्तव आपल्याला कॅन्सल करावं लागलं ते. यावेळेस पण सनसेट मिस झालाय. लवकरच आपण परत एक प्लॅन करू सनसेट बघण्यासाठी. आपण आहे ना काम करू, सनराईजला निघू आणि सनसेटला पोहोचू. मग ओके. हा असं काहीतरी करावं लागेल, कारण की असं काहीतरी होतंय की कॅन्सल होतंय. बरोबर ना? त्यामुळे आपण एकदम दुपारी निघू वाटलंच तर. सनसेट बघण्यासाठी ट्रिप होतात ना पटपट. काय ट्रिप होतात? सनसेट बघायला लागते गाडी. तू मध्ये गेलता कुठेतरी? हा तू गेलता बाहेर कुठेतरी? कुठे राहिली? काय बघते? भोके का कुठं सापडल्यावरती? हा नाही पण माझ्या मागे बघू शकता ह्यांचे टेंट वगैरे ना ते खूप छान आहे. मला आवर्जून सांगायचंय की हे जे आहे ना पानशेत कॅम्पिंगचं, पानशेत जंक्शन, ठीक आहे, खूप छान आहे, खूप सुंदर आहे, नवीनच दिसतंय. जेवण त्यांच्या इथलं सुपर्ब आहे. 1 नंबर जेवण वगैरे आहे. क्वालिटी वगैरे चांगली आहे. सुपर्ब आहे. पण आशू काही म्हणा, म्हणजे आपण इकडे आलो तर सफल झालं. म्हणजे दुपारी जेवलो नव्हतो, म्हणलं वहिनींचा बड्डे होता, म्हणलं मला असं वाटलं होतं काय ते सरप्राईज भेटेल, पण म्हणलं की चला आपण जाऊनच येऊ, नाही का. म्हणजे आपण जरा निघालो मुंबई, महाबळेश्वर, माथेरान, पावना डॅम, म्हणजे तिकडे न जाता आपण इकडे आलो. सगळीकडे मनातल्या मनात फिरून येतात. नाही तिकडे नाही गेलो आपण.
हॅलो मस्त वाटतं वाईब्स लाइटिंग हे ते ना एक नंबर. लेट सी. मी आता काय म्हणत नाही की आम्ही असं प्लॅन केलाय करणार आहे की इथं येणारच आहे, असं काही नाही करायचं. हे भ्रम असतो नजर लागते. हा डायरेक्ट आल्यावर दाखवू. ती आजीबाई काय म्हणते की पेट प्रायव्हेट आणि अजिबात प्लॅन सांगायचे नसतात आणि करायचे पण नाही. डायरेक्ट यायचं अनप्लॅन. आजच्या सारखे अनप्लॅन करायचं. आज जसं अनप्लॅन झालं ना तसं आधीपासून प्लॅन नव्हता. दुपारी कॉल करा जायचं का सर. हा ते दुपारी झालं ना आपलं. हा तासाभरात मी दुसरीकडे होतो तर मला तिकडून इकडे म्हणलं ये जाऊ. कन्व्हिन्स केलं त्यांनी माहिती. मी काढली वहिनींची. नाही तर मी नव्हतो जाणार पण आलो. पण असो आपला ब्लॉग पण शूट झाला. खूप दिवस झालं ब्लॉग शूट केला नव्हता म्हणून लय काय म्हणतात ऑड होतं. पण ठीक आहे झाला आपला शूट एक नंबर. पण छान आहे. फुल जेवण चांगलं म्हणजे सॉरी त्यांचे बटाटा भजी म्हणा किंवा चहा म्हणा किंवा बाकीचं अजून काय पनीर चिली खाल्लं ते आपल्याला भारी वाटलं म्हणून म्हणलं आपण जेवणच जाऊ. आता खूप वाजलेत 7:30 वाजलेत. आपल्याला जायला जवळपास 9:30 वगैरे होते. म्हटलं आता जेवण इथूनच जाऊन डायरेक्टली म्हणून थोडंसं खाली फिरून आलो आपण. तुम्हाला टेंट आहे रूम्स तिकडं सगळं आणि छान विषय आहे चांगला विषय. बघू पुढचा प्लॅन नंतर. जेवायचा विषयच आपण चांगला असा मस्त करून ठेवला. काय म्हटलं अनप्लॅन तरी कोट आहे. अनप्लॅन ट्रिप इज अनप्लॅन ट्रिप आहे ना कधीच अनसक्सेसफुल होत नाही. असं काहीतरी ना असंच काहीतरी आहे. चलो आजूबाजू हॉटेल आहे डॅम व्ह्यू आहे आम्हाला इथून. मला ऍक्च्युली ना काही कारणास्तव ना रोट्या खाल्ल्या होत्या त्यामुळे म्हणलं की आज मैदान नको म्हणून आपण म्हणलं चपात्याच मागूया. गरम गरम चपात्या आणि पनीरची भाजी आणि एक व्हेज कोल्हापुरी. म्हटलं तिखट पण मागूयात तर जेवूयात आणि मग निघूयात बस. जास्त काही नाही तुमच्याशी शेअर. हा रे शेअर करण्यासारखं खूप आहे. हा मग जेवण करू द्या मग तुमच्याशी शेअर करतो. अशू काहीतरी बोलला ना. काय म्हणला ना तू आता. मी असं म्हणतो की मी आज नॉनव्हेज मिस करत नाहीये. टेस्ट चांगली आहे यांची. वासावर नाही मग असे जे स्टार्टर्स खाल्ले किंवा स्नॅक्स जो घेतला आपण त्याच्यावर. ओके आता जेवण करून घेतो पण. ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्तों. एहसान मेरे दिल पे तुम्हारा, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्तों. पता है मेरा तुम्हारे ही पास दे. एकदा असं परत फक्त जेवायला नक्की. हा जेवण छान आहे. जेवण छान. जेवण मस्त आहे. तर ओव्हरऑल आहे ना जेवण वगैरे झाले मस्तपैकी. आता आहे ना किती वाजले बघा 8:15 वाजलेत. म्हटलं बॉन फायरचा थोडा आनंद घेऊ. आता बघतोय ना ह्या काय म्हणतात त्याला ह्याला काय म्हणतात कॅम्पिंग जे आहे ना लोकेशन तर तिथं फक्त आता स्टेचं राहिले. बाकी सगळं अनुभव घेऊन झाला आहे. लाईव्ह म्युझिक बॉन फायर थोडं फिरून सगळं झालं. जेवण पण झालं ठीक आहे. फक्त आता स्टेचं राहिलेलं आहे ते आपण बघू नंतर. पण एक नंबर 100% मी रेकमेंड करेल. आपलं हे पेड प्रमोशन नाही आहे पण छान आहे मस्त होतं. लिखता चला जाओ, लिखता चला जाओ मेरे गीतों में तुझे ढूंढे जग सारा. वहिनींचा बर्थडे आपण सेलिब्रेट करायला आलेलो चांदणी चौकात. चांदणी चौकात म्हणजे हे त्यांचं फेवरेट ठिकाण आहे. कारण अशीच आम्हाला फोन करतो तुम्ही फ्री आहे का चालले कुठं वगैरे. मग तो म्हणतो आम्ही चाललो आहे चांदणी चौकात. आम्ही विचारलं कुठं चाललं आहे चांदणी चौकात. तर हा त्यांचा स्पॉट आहे. तिथे इथे येऊन त्या हायवेच्या गाड्या मोजतात किती जागा यायला किती नाही. बाकी काय म्हणजे मोजत नाही. टोल घ्यायचो टोल.
पुढं टोल वारजात असतो गायला. काही नाही यांना काही गमनच द्यात. म्हणजे आम्ही चाललो वारजा आपलं तांज चौकात का कारण ते आज कळलं मला. आता मला कानं झालं नाही मला आम्ही गाड्या मोजायला येतो बाकी काय नाही. त्यांना झोप येत नाही म्हणून मग येतात रात्रीचं आणि बरं रात्रीचं त्यांना झुलतं की आम्हाला जायचंय तांज चौकात जायचंय कारण ते थोडंसं जवळ राहतात इथून तर येत असतात ते. आणि इथंच मग त्यांचा आपण आहे ना बड्डे इथं केला त्यांनी चौकामध्ये. सो असं अशा रीतीने बड्डे पार पडलेला आहे आणि आता आपण निघूयात आपल्या घरी. आणि हॅपी बर्थडे वन्स अगेन. तुझा नाही हॅपी बर्थडे. मंडळ आभारी आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर द बिग पार्टी अँड सेलिब्रेशन दॅट वी सेलिब्रेटेड पानशेत जंक्शन. खूप छान होतं. चला चला झालं. चला आता गाडी.